मित्रांनो, पहाटेचा अभ्यास बेस्ट होतो की रात्रीचा, हेच या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खरे आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. फटाफट चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहाटेचा अभ्यास आणि रात्रीचा अभ्यास, आता याच्यामध्ये काय फरक आहे आणि कुठला अभ्यास बेस्ट आहे त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर कट सांगणार आहे. मी असं इथे बिलकुल नाव नाही ठेवणार की माझ्या मते मी क्लिअरिटी देऊन देतो की पहाटेचा अभ्यास हा या रात्रीच्या अभ्यासपेक्षा 10 पट भारी आहे. मी तेही तुम्हाला प्रूफ करून देणार आहे. पण याचा अर्थ मी नाईट स्टडी करणाऱ्याला, रात्रीचा अभ्यास करणाऱ्या नाईट मारणाऱ्यांना नावं ठेवतोय, त्यांना कमी लागतोय, असंही बिलकुल नाही. दोन्ही पण गोष्टी बरोबर आहे. रात्रीचा अभ्यास पण कुणाच्या दृष्टीने बरोबर आहे, कुणाच्या दृष्टीने पहाटेचाही बरोबर आहे. पण आपल्या पूर्ण भारतीय पद्धतीनुसार आपण धरलं किंवा आपल्या बुद्धीच्या, आपण जो सायन्स आहे बुद्धीचं, त्या सायन्स नुसार गेलो तर पहाटेचा अभ्यास हा सगळ्यात बेस्ट आहे. इथे जो अभ्यास करतो तो टॉपरच होतो. मी माझ्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये पहाटे 3 ते सकाळी 7 पर्यंत कंटिन्यू अभ्यास करायचो. सो या रेंजमध्ये अभ्यास केल्यामुळे मी कायमस्वरूपी टॉपर असायचो. सो या गोष्टी मी फॉलो करायचो. नंतर कधी दिवसभर करतही नव्हतो. बघा, सो मित्रांनो, हा वे तुम्हाला फॉलो करायचं. काय होतं बघा, लक्षात घ्या. दिवस, आता समजा पहाटे रात्री आपण झोपलो. मला एक सांगा, समजा 1-2 उदाहरण देतो. एक ग्लास आहे, या ग्लासमध्ये, ओके, लक्ष द्या, ह्या ग्लासमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे, पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि आता तोंड पाणी भरलंय, मी नवीन पाणी टाकलं तर पाणी याच्यात भरलं जाईल का? जागाच नाही, कुठे जाईल पाणी? काय होईल? खाली येईल, बरोबर, कारण जागाच नाहीये ना. पण आता मी ग्लास समजा हा पूर्ण रिकामा केलाय आणि याच रिकाम्या ग्लासमध्ये मला पाणी टाकायचं, तर पाणी काय होईल? बरोबर, खाली येईल. पाणी पूर्ण भरेल ना, इथे जागा पडेल, बाहेर जाणार नाही. हे उदाहरण काय सांगतोय मी? हे उदाहरण आपल्या डोक्याशी कनेक्ट करा. जेव्हा तुम्ही रात्री, बघा मी काय सांगितलं, पूर्ण भरलेल्या ग्लासमध्ये पाणी टाकलं ते उतू जाईल, पण रिकाम्या ग्लासमध्ये पाणी टाकलं ते भरलं जाईल. जेव्हा तुम्ही रात्री झोपता, झोपल्यानंतर जेव्हा आपण पहाटे उठू, तर झोपेमध्ये आपल्यावर दिवसभरात आपल्या जीवनात जेवढ्या गोष्टी झाल्या सगळ्या डिलीट झाल्या. तुमच्या मेंदूतून सगळ्या गोष्टी निघून गेल्या आहे, म्हणजे तुमचा मेंदू पूर्णपणे रिकामा झालाय. रात्री झोपल्यानंतर शांतता भेटते, तेव्हा मेंदू रिकामा होतो, सगळ्या गोष्टी निघून गेल्या. आता पहाटे जेव्हा तुम्ही उठता, त्याला आपण मुहूर्त म्हणतो आणि आपल्या आयुर्वेदात त्याला खूप महत्व आहे, तुम्हाला माहिती आहे. सो जेव्हा पहाटे उठतो तेव्हा आपला मेंदू रिकामा आहे. जसं रिकाम्या ग्लासात आपण पाणी भरू शकतो, तसंच आहे रिकाम्या मेंदू जेव्हा असतो पहाटे, तेव्हा तुम्ही जे जे वाचायला घेताना तुमची एनर्जी डबल टिबल काम करते. कारण दिवसभर अभ्यास करायला आपल्याला डिस्ट्रॅक्शन हजारो असतं. मित्र भेटतो, कॉल येतो, घरचे कामं सांगता, हजारो गोष्टी सांगता, आपलं लक्ष लागत नाही. पण पहाटे फक्त तुम्ही जागे, अख्खं जग झोपलंय, सगळे झोपले, तुम्हीच जागे, कोणी विचारायलाच नाहीये, मोबाईल नाही, कोणी नाही. त्यावेळी अख्खा मेंदू रिकामा आहे. आणि रिकाम्या ग्लासमध्ये जर पाणी भरता येतं, तर रिकामे मेंदू जेवढं टाकशाल त्याच्या 2 पट जास्त तिथे ऍड होतं. त्यामुळे पहाटेचा अभ्यास हा रिअल टाइम 100% भारतीय आयुर्वेदानुसार सगळ्यात बेस्ट आहे. ज्याला टॉपर बनायचं ना, त्यांनी पहाटे 4:30 ला उठा, 4:30 किंवा 5 पासून सकाळी 7-8 पर्यंत अभ्यासाची सवय लावा. हे पहाटेचे 3 तास अभ्यास लक्षात घ्या. पुन्हा एक माझा शब्द लक्षात ठेवा, पहा, रात्रीचा 1 तास अभ्यास म्हणजे 1च तास अभ्यास. नंतर दिवसाचा 1 तास अभ्यास म्हणजे 1च तास अभ्यास. पण पहाटेचा 1 तास अभ्यास म्हणजे तुमचा दिवस रात्रीचा जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा अभ्यास आहे. लक्षात घ्या, पहाटेचा 1 तासाचा अभ्यास म्हणजे दिवसात तुम्ही जे 2 ते 2.5 तास अभ्यास करता, तो पहाटे 1 तासात होतो. मग पहाटे जर 2 तास अभ्यास केला तर 5 तासाचा अभ्यास तुमचा होऊन जाईल. हे लक्षात घ्या. याच्यातला एकूण एक शब्द खरा आहे. मी स्वतः हे अनुभवलं आहे. मी सांगितलं, मी पहाटे 3 ते सकाळी 7-1 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. बाकी मग कधी अभ्यास नव्हतो करत. पण तेव्हा 4 तास अभ्यास म्हणजे माझा 7-8 तासाचा अभ्यास व्हायचा, म्हणून मी टॉप केलेलं होतं. सो ह्या गोष्टी आहे मित्रांनो, आणि हे मी माझ्यावरही अप्लाय केलं, माझे अनुभव होते. आणि त्याच्यानंतर सेम मी 10वीलाही तालुक्यात प्रथम आलो होतो, 12वीला पण मी टॉप केलेलं. सो या गोष्टी का झालेल्या? कारण मी पहाटेला, मला 10वी पासून, 8वी 9वी पासून वडिलांनी सवय लावली, तेव्हापासून मी केलेलं. त्याच गोष्टी सांगतो, या गोष्टी माझ्यावर रिअल झाल्या. पण मी आतापर्यंत कितीतरी हजारो मुलांना सांगितलं, त्यांना ते रिझल्ट आले. त्या हजारो, माझ्या एकट्याच नाही, त्या हजारो मुलांचा अनुभव सांगतो. पहाटेचा अभ्यास दी बेस्ट आहे. करून बघा, एकदा सुरुवात करा. आज ठरवलं पहाटे उठायचं, नाही होणार. आज ठरवलं 5ला अलार्म लावला, बंद करून टाकून झोपून जाशाल. उद्या ठरवलं बंद केलं, झोपून जाशाल. 8 दिवस पहिल्या पहाटे 5 वाजता उठायलाच जातील. पण 8-10 दिवसांनी जेव्हा सवय लागेल ना,
तेव्हा तुम्हाला कोणीच अडवणार नाही. काय करायचं, उठल्या उठल्या पहिलं पळत हवेत जायचं, हवेत गेल्यानं झोपच मोडते, हे लक्षात घ्या. सो हे बेस्ट आहे. सो अभ्यास करताना मी उदाहरणावरून तुम्हाला पटवून दिलं की अभ्यास करताना पहाटेचा अभ्यास सगळ्यात बेस्ट असेल. जर तुम्हाला 8 विषय ना पहाटेच तुम्ही अर्धा तास, समजा 2 तासात 4 विषय केले तर झाला ना तुमचा 4 विषयाचा अभ्यास इथेच. सो या पद्धतीने ज्यांना बॅकलॉग आहे, क्रिटिकल आहे, 2-2, 3-3 वेळा विषय निघले नाही, त्या बॅकलॉगचा क्रिटिकलचा अभ्यास पहाटेच करा. बघा रिझल्ट बघा, मला थँक्यू म्हणशाल मित्रांनो. आणि सेकंडरी हे पण लक्षात ठेवा की आपली मेंदूची कार्यक्षमता ही पहाटे सगळ्यात जास्त असते. पहाटे सगळ्यात जास्त असते का? कारण पहाटे मेंदूला डिस्ट्रॅक्ट करायला कोणीच नसतं, त्यामुळे मेंदू फुल कॉन्सन्ट्रेट होतो आणि रिझल्ट देतो. आता दिवसा बघा, समजा तुम्ही उठले 7 नंतर, उठले, घरच्यांनी तुम्हाला हे कामं सांगितलं, तुम्ही तुमचे कामं करायला लागले, दिवसभरचा गोंधळ ऐकायला लागला, गाड्यांचे आवाज ऐकायला लागले, मित्राचा फोन आला, व्हॉट्सअप झालं, कॉलेजला गेले, कॉलेजमध्ये 12 भानगडी, हे ते गोष्टी, राईटअप, हे ते किती गोष्टी मेंदूत भरताय, अभ्यासाला लक्ष लागायला जागा कुठे? पुन्हा घरी आले, बसमध्ये जागा भेटत नाही, कसं तरी ढकले देऊन गाडीत बसले, पुन्हा घरी आले दळण आणलं, कितीतरी गोष्टी होत्या, जिमला जाऊन आले, उद्योग चालू आहे तुमचे, पुन्हा मोबाईल आले, मुलांचे मेसेज, मैत्रिणी, कितीतरी गोष्टी, पुन्हा रात्री अभ्यासाला बसले, नाही होत. एवढ्या गोष्टी तिथे ऑलरेडी भरताय या मेंदूमध्ये, अभ्यासाला जागा कुठे? पण तोच पहाटे रिकामे मेंदूत टाका ना, फटाफट भरेल आणि तुम्ही स्कोरिंग करशाल. सो गॅरंटी देतो मी, हा वे फॉलो करा, तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये टॉप करशाल. सामान्य मुलगा ते टॉपर होशाल, ड्रॉपर ते टॉपर होशाल, स्कोरर नाही, टॉपर होशाल, एवढी माझी गॅरंटी मित्रांनो, मी सुद्धा हे अनुभवलंय. सो नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील कमेंट बॉक्स मध्ये, व्हिडिओ आवडला असेल तर 10 मित्रांना पाठवा. आणि नक्की तुम्हाला वाटते आपलं इंजिनिअरिंग करताना अवघड जाते, तुम्ही मला भेटू शकता, माझ्याशी काउन्सिलिंग घेऊ शकता, मला भेटा, काउन्सिलिंग करा, पर्पल ॲट क्लासेस जॉईन करा. आम्ही गॅरंटेड तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू आणि क्लासेसला आले तुमचे विषय क्लिअर करून देऊ. तसंच तुम्ही कुठे असाल, नगर, नाशिक, पुणे, त्याच्या बाहेर असाल, तुम्हाला क्लासेस पॉसिबल नाही, नक्की आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशनचं व्हिडिओ लेक्चर ऍप्लिकेशनची लिंक आहे खाली, iOS अँड्रॉइडची डाउनलोड करा, त्याच्यावर फ्री व्हिडिओ लेक्चर बघा, 15-15 मार्कांचे. आवडले तर नक्की कोर्सेस घ्या, कुणाची गरज नाही पडणार, टीचर तुमच्या सवलतीनुसार तुमच्या सोबत अवेलेबल असणार आहे. पेपर सोल्युशन, पेपर पॅटर्न सगळं त्यात आहे व्हिडिओ लेक्चर मध्ये. तो कोर्स घेतला तेवढाच अभ्यास करा, पुस्तकं घेऊ नका, पुस्तक घेशाल नापास होशाल, कोर्स घ्या, अभ्यास करा, बघा तुमची इंजिनिअरिंग स्कोरिंग होणार. सो मित्रांनो, अजून काही व्हिडिओ लागले नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला लिहा. आणि जे एक्सटर्नल स्टुडंट आहे, एक्सटर्नल इंजिनिअरिंग करताय जॉब करून, त्यांच्यासाठी मला रिक्वायरमेंट आले आहे, त्या रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ देणार आहे. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, पर्पल ॲप डाउनलोड करा. थँक्यू.